फॅमिली, कशा आहात सगळे? होप ऑल आर डुईंग गुड. सो यस, आज आहे नवीन डे, नवीन ब्लॉग. सो कलर बघून तुम्हाला कळतच असेल की आज कुठल्या दिवशी मी ब्लॉग शूट करते. सो यस, आज आहे व्हॅलेंटाईन्स डे आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. सो घरातली माझी कामं झाली आहेत, सगळी देवपूजा झाली आहे आणि पिल्सने एक लंच डेट प्लॅन केलेली आहे दोघांसाठी. सो मी आता रेडी झाली आहे मस्तपैकी आणि मी निघाली आहे लंच डेटला. सो माझा पूर्ण व्ह्यू तुम्हाला तिकडे गेल्यावरच मी तुम्हाला दाखवेन. सो आम्ही लंचला कुठे जाणार आहेत, काय खाणार आहेत हे पाहण्यासाठी स्टे ट्यून विथ अस. सो मी चालली कॅबनी पिल्सच्या ऑफिसला. सो ॲज युजल तिथून आम्ही दोघं सोबत जाऊ. आलेला आहे आणि आता आम्ही चाललोय रेस्टॉरंटमध्ये जेवायला. सो ते रेस्टॉरंट इथून अजून 30 मिनिट्सच्या अंतरावरती आहे. सो त्या रेस्टॉरंटचं वैशिष्ट्य म्हणजे ते टिपिकल महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट आहे जिथे आम्ही जातो आणि त्याच्यामुळेच मी ते रेस्टॉरंट चूज केलेलं आहे. कहाँ पे? यहाँ पे बैठेंगे ना? नहीं, ठीक है, चलेगा. पिल्स शेव भाजी. मुँह को पानी जा रहा देख के फोटो मेरे को. तो क्या क्या खाऊं, कितना कितना खाऊं, ऐसे हो रहा है. कितने दिन से नहीं खाया जैसे फील आ रहा है मेरे को. तो थालींचे नाव बघा कसे दिले त्यांनी. श्री शिव थाली, श्री स्वामी समर्थ थाली, श्री. ये थाली का कैसा है? यहाँ पे डे वाइज दिया है क्या? हाँ, गुड इवनिंग. मैं आपको ऑर्डर भेजा हूं, देखो हम लोग सामने से टोटल 4 का बताओ. दूसरा दिन हम लोग कस्टमर बनाते. ओके. तो आज मिलेगा थाली भी? मिलेगा, लेकिन पैकी खाली मांडी घालून बसलो आहेत अक्षरशः आपल्या पारंपरिक पद्धतीने. हा छोटासा डायनिंग टेबल आहे आणि पाण्यासाठी पण त्यांनी तांब्या आणि हा छोटासा पेला दिलेला आहे जसं गावाकडे असतं तसं. तर बघू, आता आम्ही बरंच काही ऑर्डर केलेलं आहे पण आता टेस्ट बघूच कशी कशी आहे. ते तर खूप एक्सायटेड आहे खाण्यासाठी. ऑर्डर आलेली आहे कोथिंबीर वडी. दिसायला तर क्रिस्पी दिसतीये. आता बघूया टेस्ट करून कशी आहे. खूप छान आहे, खूप 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 छान आणि खूप छान वाटत आहे मला. एवढंच मी खाते आहे, एकदम मस्त आहे. खाऊ पिझ्झा आहे. माझी मिसळ आणि एक थाली पण घेतलेली आहे. सो थालीमध्ये त्यांनी दिलेली आहे मिसळ. सो ही टेस्ट करते आता मी. ऑसम. सो थालीमध्ये इथे आहे शेवभाजी. वाव. सो इथे आलेले आहेत आमचे मेन मोदक. केवढा मोठा एक मोदक आहे, असं घेऊन तोंडात घालू वाटत आहे मला तर. हां, लेलू. साबुदाणा वडा. एवढं सगळं मागवलं आम्ही खायला. मटकीची एक भाजी याच्यामध्ये. इकडे
कशाची तरी भाजी आहे, पांढरा रस्सा आहे, वरण आहे आणि श्रीखंड, गाजरचा हलवा. सो आता मोदक प्लीज मोदक खाओ. ऐसा लेके डुबुक. हाँ घी डाले हैं, देखो 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 घी डाला है. ऐसे खाऊं? हाँ ये बहुत बड़ा है रे. हाँ ऐसे खाना. घी चाहिए और मैम आपको? घी डाला है इसके ऊपर. हाँ डाल दिया. बट बहुत गर्म है अंदर. गरम है. चम्मच से ले सकते और राइस और थाली भी डाल रहा है. हाउस इट. मस्त आहे. सुपर. सो आता मी खाऊन घेते मोदक, मला कंट्रोल होत नाहीये आणि मग तुम्हाला आणखीन काय काय येणार आहे ते दाखव. हे आहे थालीपीठ आणि दही. और ये जा रहा है पेट के अंदर. कैसा है? अच्छा खाना है. बहुत अच्छा है. थालीपीठ भी अच्छा है. सब अच्छा है. दिखाओ मेरे को. पुरणपोळी आणि तूप दिलं त्यांनी. सो कैसा है पुरणपोळी? होलगी अच्छा है. कैसा होलगी के जैसा है सेम या अलग है थोड़ा? बहुत अच्छा है. बट मेरी मम्मी और अच्छा बनाते हैं. कैसा था फूड? गुड. सबसे ज़्यादा क्या पसंद है आपको? मोदक. मोदक. मला पण मोदकच खूप आवडलं. सो इथे मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो आहे आणि जेवायला मस्तपैकी अशी बैठक आहे जेवणासाठी. मस्त आरामात माहिती घालून बसून जेवू शकतो आपण. आणि इथे इमेज त्यांनी लावलेली आहे, ढोल पथकाची आहे, शिवगर्जना पुणे. You look so full. How was the brunch? Brunch? It was not brunch. It was lunch. The lunch was good. Yes, lunch was very good, very tasty, especially modak. Madam, now with a good heart you can pay the bill. पार्सल ही ज़्यादा है हमारा, कहाँ है कितना पता नहीं, बट पार्सल ही सबसे ज़्यादा है. अरे ये इसके साथ में फोटो दिखा सकते हैं क्या? इसे तनी पेशवाई टोपी पहने So you can visit to Pune Brahma. ये आते हैं क्या यहाँ पे? मैडम आते हैं? मैडम जल्दी है ना. तो यहाँ वहाँ पे HSR में वो हमेशा रहते हैं अवेलेबल? हमेशा मतलब वो तो रहती है, मतलब कभी कभी नहीं रहती, बाकी नहीं रहती. उसके बाकी गाँव में भी है ना फ्रेंचाइज? हाँ एक थाने में एक औरंगाबाद में. तो वहाँ पे वहाँ पे मोस्टली यहीं पर रहते हैं क्या? मोस्टली इधर ही रहती है, उसका घर इधर ही है. अच्छा, मतलब जाते बैंगलोर रहते हैं. में? हाँ महाराष्ट्र जाते रहते हैं. हाँ, बैंगलोर में सेटल है क्या वो? बैंगलोर में से मतलब उसका फैमिली एक बैंगलोर में है, हाँ, हाँ, तो रेस्टोरेंट में आते रहती है. ये सुबह 6 साल 11 बजे में आती है और वहाँ रात को 11 बजे तक रुकती है. ओके वहाँ पर है क्या? ये कब से है? ये 6 साल है नहीं. 6 साल? 6 साल. दोनों भी है? नहीं ये फ्रेंचाइजी है. हाँ ये कब से हाँ. है? ये 6 साल से है. हाँ. और जो अपना मेन सेंटर है वो 12 साल. ये 6 साल वाला है? HSR वाला 12 साल. जैसे बड़ा है ये सेक्शन मतलब 2 है 11 साल. हाँ हाँ थोड़ा बड़ा है वो. हाँ, बड़ा है. मैंने देखा था. ये छोटा दिख रहा है. ये छोटा है, वो उधर का मतलब सिटिंग एरिया भी थोड़ा बड़ा है. रिस्पॉन्स कैसा है? अच्छा अच्छा है? अच्छा है. मतलब बाकी नहीं ऐसा मतलब वीकेंड में हमारा बहुत आता है, बाकी दिन ऑनलाइन रहता है. सो इतना मतलब Hello. छुट्टी रहता है ना तो आते हैं, हाँ मैम. तो बाकी दिन ऑनलाइन सुविधा नहीं तो. येस बॅक टू होम. खूप छान जेवण झालेलं आहे, खूप छान जेवण जेवलो आम्ही. आम्ही आलेलो पूर्ण ब्रह्म या रेस्टॉरंटमध्ये, तुम्हाला दिसलंच असेल ते. सो बँगलोरमध्ये याच्या 2 ब्रँचेस आहेत. याची मेन ब्रँच जी आहे ती HSR लेआउटमध्ये आहे आणि सेकंड ही आता आम्ही जे आत्ता जेवलो ती आहे यलंकाची ब्रँच त्यांची. सो ही ब्रँच त्यांची छोटी आहे आणि त्यात आम्ही आलेलो, हा ऑड टाईम होता जेवणाचा कारण आम्हाला यायला 4 वाजलेले एक्झॅक्टली.
सो हा ऑड टायमिंग होता त्यांचा, त्यामुळे गर्दी काहीच नव्हती, फक्त आम्हीच होतो. त्यामुळे मस्तपैकी जेवताही आलं. आणि यांचे जे टायमिंग्स आहेत ते सकाळी 9 आय थिंक 9 or 10 सो 10 AM पासनं ते रात्रीच्या 10 PM पर्यंत आहे. म्हणजे तुम्ही कधीही जा, तुम्हाला तिथे खायला मिळेल, कुठलीही डिश टेस्ट करायलाही मिळेल तुम्हाला. सो जेवणाची क्वालिटी जर तुम्ही बोलाल तर एकदम छान क्वालिटी आहे जेवणाची. पिल्सला पण खूप आवडलं आहे जेवण, है ना पिल्स? हाँ बहुत अच्छा है, क्लास. सो जेवण खूप छान आहे, प्रत्येक ॲटम्स हे छान आहेत, एकदम महाराष्ट्रीयन जशी चव यायला पाहिजे तशी चव प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे. बट सगळ्यात जास्त त्यांचा हायलायटिंग पार्ट म्हणजे उकडीचे मोदक. सो इकडे बघा हात कसा येतोय. सो उकडीचे मोदक हे इतके अप्रतिम होते, इतके फ्लेवरफुल होते, खूपच म्हणजे ना अक्षरशः असा तो मोदक असा तोंडात ठेवला की तो वितळत होता, इतका सॉफ्ट होता. आणि त्यातलं स्टफिंग ओ माय गॉड इतकं छान होतं, म्हणजे अक्षरशः मला ना पुण्यात मी खातीये असं फील येत होता, इतकं छान मोदक होतं. सो अक्षरशः मोदक खाल्ल्याने माझं तर मन तृप्त झालेलं आहे. सो अशा प्रकारे मस्त आमची लंच डेट झालेली आहे व्हॅलेंटाईनच्या दिवशी. खूप मन प्रसन्न जेवण जेवायला मिळालं. खरं तर मी जेवणासाठीच इंटरेस्टेड होते व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनपेक्षा. सो आजच्या ब्लॉगमध्ये होतं इतकंच. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. सो मी ब्लॉग एंड केल्यानंतर ह्या क्लिप्स शूट केल्या आहेत. सो मी ह्या क्लिप्स ॲड करत आहे. हे टोटली माझ्यासाठी सरप्राईज होतं, जे पिल्सनी प्लॅन करून ठेवलेलं आधीच, बट मला माहिती नव्हतं. सो मी अगोदरच ब्लॉग एंड केला होता. सो इथे आम्ही आलो आहे गोल्डच्या शॉपमध्ये. पिल्स मला घेऊन आलेला आहे. सो हे ते शॉप आहे, नागरभावी हा एरिया आहे बेंगलोरमधला. तर त्या एरियामध्ये हे शॉप आहे. सो इथे पिल्सनी माझ्यासाठी एक रिंग चूज करून ठेवलेली, बट साईजचं कन्फर्मेशन त्याच्याकडे नव्हतं. सो साईज कन्फर्म करण्यासाठी त्यांनी डिलिव्हरी घेतली नव्हती त्या रिंगची. आणि आज आम्ही दोघंही इथे आलेलो आहेत. सो साईज थोडीशी मला मोठी होती म्हणून ते त्याला वायर लावून देत होते. अँड येस, फायनली द रिंग इज हिअर.